आज आपण बनवणार आहे भरलेल्या वांग्याची भाजी। त्यासाठी मी 2 किलो वांगी घेतलेले आहे। त्यानंतर आपण कढईत तेल टाकून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, लसूण, कांदा उभा चिरून घ्यायचा, छान व्यवस्थित फ्राय करायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे 2, ते पण छान फ्राय करायचे। त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकू, लाल मिरची, काळा मसाला, हळद, घरगुती काळा तिखट, मीठ आणि कोथिंबीर टाकून छान असं व्यवस्थित फ्राय करून घेऊ। खाली लागू नये म्हणून थोडा अर्धा ग्लास पाणी टाकायचं, मस्त असं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर गार झाल्यानंतर आपण ते मिक्सरमधनं काढून घ्यायचं। त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जिरं, मीठ टाकायचं। आपण जे वांगे चिरून घेतलेले आहे ते व्यवस्थित असे फ्राय करायचे त्याच्यामध्ये। हे असे वांगे फ्राय केले, शिजून घेतले ना, भाजीला टेस्ट छान येते। तुम्ही एकदा नक्कीच करून बघा अशी रेसिपी। आणि असे भरलेले वांगे मी वेगळ्या प्रकारचे केलेले आहे, कारण की मेसवाल्यांना खूप आवडतात भरलेले वांगे। त्यानंतर शिजून घ्यायचं। जो मसाला आपण फ्राय केला होता तो मस्त छान असा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं। त्यानंतर तो मसाला वांग्यांमध्ये टाकून घ्यायचं। वांगे आपण शिजून घेतलेले आहे, त्यामुळे फक्त 2 उकळे आणायचे भाजीला। छान असं मस्त मिक्स करायचं। आमच्या घरामध्ये पण ही भरलेले वांगे आवडीने खाता, मुलींना पण खूप आवडतं, मुलांसाठी छान आहे। मस्त असं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, लपथपीतच बनवायचं। नंतर कस्तुरी मेथी टाकायची। नंतर त्याच्यावर झाकण ठेवून मस्त 2 उकळी आणू आपण। तर मीठ टाकण्याची गरज नाही, कारण की आपण मसाल्यामध्ये पण मीठ टाकलं आणि वांग फ्राय करताना पण मीठ टाकलं, त्यामुळे मीठ नका टाकू। छान अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान लागते, नक्की एकदा करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।